नवी मुंबईतील ईडब्ल्यूएस घरांचा घोटाळा प्रकरण एसआयटी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली। नियमानुसार मनपाने विकासकांकडून आता घरं घेतलेलीच नाही। नवी मुंबईतील ईडब्ल्यूएस घरांच्या घोटाळ्यामध्ये एसआयटी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नियमानुसार आता 791 घरे नवीन मुंबई महानगरपालिकेने आता विकासकांकडून घेतलीच नाही। सुमारे 1000 कोटी रकमेचा आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आमदार विक्रांत पाटील यांनी आरोप केलेला आहे। नवी मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 विकासकांकडून 148 घरं घेतली, ती गरिबांना दिली, पण त्याच कालावधीमध्ये इतर 11 विकासकांकडून मात्र ही ईडब्ल्यूएसची घरं घेतलीच नाहीत आणि त्यांना कशाबद्दल रिलॅक्सेशन दिलं, कशाबद्दल सूट दिली याचं उत्तर मात्र अधिकाऱ्यांकडे नाहीये। आणि त्यामुळे याच्यावरती एक उच्चस्तरीय समिती नेमावी ही मागणी मी केली होती अधिवेशनात, त्यामध्ये सकारात्मक उत्तर मला मिळालं होतं। पण आता सभापती महोदय राम शिंदेजी यांनी पुन्हा निर्देश दिले आणि आता या विषयाला मार्ग मोकळा झालेला आहे आणि येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये या विषयाची समिती गठीत होणार आहे आणि या विषयाची सखोल चौकशी होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।